हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे हा वटपौर्णिमेचा दिवसाचा व्हिडिओ आहे आणि म्हटलं चला मस्त छान सकाळ सकाळीच तुमच्यासोबत साडी वगैरे नेसून व्हिडिओ जो आहे तो शेअर करूयात. तसं बऱ्याच वेळेला वाटतं की साडी ना छानच वाटते नेसायला वगैरे आणि कसं काही सणवार असलं तर मग तर काही विचारूच नका. पण ना साडीत ना इकडनं तिकडनं खूप म्हणजे असं दिसतं वगैरे ना, त्यामुळे मला जास्त करून व्हिडिओत साडी वगैरे नेसायला आवडत नाही. म्हटलं चला आज मस्त छान असं शेअर करूया. उपवासही आहे आपला आणि पूजेला वगैरे तर आम्हाला काही चालणारच नव्हतं. पण तरीसुद्धा आपले सणवार असले की मग नटणं वगैरे थोडंसं काहीतरी वेगळं असं आपल्या गृहिणींना आवडत असतं. त्यामुळे म्हटलं चला. आणि आमच्या इकडे ना जवळजवळ महिना झाले देवांना अंघोळ वगैरे काहीच नाही आहे. वर्धी नाहीतर सुतक वगैरे असं गाव म्हणजे एकच सुटकी असल्यामुळे ना गावात कुठेही काही झालं नाही. इतकं जवळचं नाही आहे, लांबचं आहे थोडं, पण तरीसुद्धा पाळावंच लागतं गावात एखादं कोणाचं काही असलं तर मग ते महिना झाले चालू आहे. देवपूजा वगैरे काहीच होत नाही आहे. त्यामुळे घरातसुद्धा असं वेगळंच वाटतं, कारण देवपूजा झाल्याशिवाय आपल्याला सुद्धा असं फ्रेश वगैरे वाटत नाही. पण आता जवळजवळ महिना होत आला हे सगळं सुरू आहे. अजून 8-10 दिवस पुढचे असेच जातील. त्यामुळे ना कुठली देवपूजा करता येत आहे ना हळदीचं लेपन वगैरे असे आपले कुठलेच व्हिडिओ येत नाही आहेत. नाहीतर आणि उंबरठ्यावरती ती सवयच झालेली आहे ना आपल्याला लेपन वगैरे करायची, रांगोळी काढायची, सगळं काही. त्यामुळे ते अगदी म्हणजे सुनं-सुनंच वाटतं. कधी कामं अपूर्णच आहेत असं वाटत असतं. शिवाय सुद्धा घरात तसंच वाटतं की काही राहिलेलंच आहे अर्धवट असं. कारण पूर्णपणे व्यवस्थित अशी देवपूजा वगैरे झाल्याशिवाय काहीच कंप्लीट वाटत नाही. पण चला असो, चालायचंच आहे. तर असं हे सगळं आता सुरू आहे. त्यामुळे कुठलीच पूजा-पाठ वगैरे कुठलेच आपले व्हिडिओ येत नाही आहेत. तर आजसुद्धा तेच होणार आहे. आज कुठलीच पूजा वगैरे नाही आहे. पण म्हटलं चला आता सणवार असला आपला की जरा व्यवस्थित वाटतं आपल्याला सुद्धा की पूर्णपणे आणि आज तर खरंच मला म्हणजे 2-3 दिवस आधीच आमची वर्दी वगैरे फिटून झालेली होती. तेव्हा वाटत होतं की आता पौर्णिमा आपल्याला भेटेल आणि मस्त छान पूजा वगैरे जी आहे आपली होऊन जाईल असं वाटत होतं. पण काही नाही, शेवटी परत एक आजोबांचं तसं झालं आणि त्यामुळे मग परत आम्हाला सुतकच झालं. चला किचनमध्ये आलेली होती. बाहेरचं सगळं काही आवरून झालेलं होतं. आधी सकाळी तर किचन ओटा पुसलेलाच होता वेदूला टिफिन देताना. तरीसुद्धा आता पुसून घेतलेला आहे एकदा व्यवस्थित असा प्रॉपर असला ना की बरं वाटतं. आता इथे हो ना सकाळीच इथं भाज्या वगैरे ज्या आहेत ना घेऊन आलेले होते. मार्केटला गेलेले होते. जास्त भाज्या काही नाही, कारण सगळ्या भाज्या होत्या घरामध्ये. पण मी त्यांच्याकडे मिरच्या सांगितलेल्या होत्या. मग आता मार्केटला गेलेलेच आहेत तर जाड मिरच्या ठेचा वगैरेसाठी चांगल्या असतात ह्या. आणि आंबे, शेवग्याच्या शेंगा वगैरे गिलके जे नव्हतं ना ते तेवढा भाजीपाला त्यांनी आणलेला होता. शेवग्याच्या शेंगा बरेच दिवस झाले आम्ही बनवलेल्याच नव्हत्या, कारण खूप जास्त महागाई झालेल्या होत्या त्यामध्ये. आता आता माहीत नाही कितीला आणल्या तर, पण आता खूप जास्त दिवस झाले बनवलेल्या नाहीत. आणि मला ना दाल तडका बनवायचे आहे. त्यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा घातल्याशिवाय ना इतक्या म्हणजे टेस्ट येत नाही. आवडतं आम्हाला शेवग्याच्या शेंगा त्याच्यात पूर्ण डाळी मिक्स करून अशी. तर त्यासाठी आणलेल्या होत्या. आता सगळा जो काही सामान आणलेला होता ना तो खाली करून घेतला आधी आणि स्वच्छ धुवून वगैरे घेईल. पण त्याआधी म्हटलं अजून वेळ नव्हता, थोडं यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे घाई होती. आपली कामं थोड्या वेळानंतर करता येतात, पण ज्यांना कुठे जायचं वगैरे असलं तर ते आधी करावं लागतं. तर म्हटलं हे सगळं ना साहित्य काढून ठेवते, नंतर पटकन धुवून ठेवता येईल. गवती चहाही आणलेला आहे बरं का, पण चहा तर सध्या सकाळीचा होतच नाही आहे घरामध्ये. पावसाचं जरा वाटतं कधीतरी की मस्त गवती चहा, अद्रक वगैरे टाकून मस्त छान चहा ठेवावा सकाळी पावसात. त्यामुळे आणलेलं आहे. मागे मी ना झाडसुद्धा लावलेलं होतं गवती चहाचं घरामध्ये कोरोनाच्या टायमिंगला. मोठंही झालं होतं ते, पण काही दिवसानंतर मग ते जळालं.
पण चला बाहेरून 10 रुपयाची एखादी अशी पेंडी आणली की मग कट करून ठेवली ते बरेच दिवस जाते व्यवस्थित. अशा डब्यामध्ये भरून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली तर आणलेली आहे आणि सगळं साहित्य एका टोपामध्ये भरून मी ठेवून दिलेलं आहे. यांना जरा बाहेर जायची घाई असल्यामुळे आधी म्हटलं काहीतरी देऊयात, कारण आमची दोघांचीही पौर्णिमा असते. मुलीच होत्या फक्त स्वयंपाक, त्या दोघींसाठीच थोडंफार काहीतरी करायचं होतं मला आणि यांना जायचं होतं म्हणून आता म्हटलं थोडेसे बदाम घातलेले आहेत आणि काजू टाकलेले आहेत. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. काजू संपलेले होते म्हणून मी थोडेच घातले, बदाम थोडे जास्त प्रमाणामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर मग 2 केळी घेतलेली होती. असा हा जो शेक आहे ना, हा सकाळी मस्त छान घेतला ना, जर उपवास वगैरे असला, जेंट्स लोकांचं कसं उपवासाची इतकी जास्त सवयही नसते, पण पौर्णिमा दर महिन्याला त्यांची असते. त्यामुळे सकाळी मी त्यांना अशा पद्धतीने करून देत असते. आता मला माहीत होतं की या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं होणार नाही, तरीसुद्धा मी लहानच मिक्सरचं भांडं घेतलं आणि परत पुन्हा मग ते मला मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट करावं लागलं आणि तो शेक मी इथे तयार करून घेतला. जसं बऱ्याच वेळेला होतं माझ्याकडून, तरीसुद्धा मी त्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्येच करत असते. मस्त छान झालेला होता बरं का हा शेक. जर तुम्ही करत नसाल ना, एखाद्या वेळेस करून बघा. त्याच्यात ना अजून दही जर असलं ना तर छान टेस्ट येते, पण दही नव्हतं माझ्याकडे. भाजीपाला वगैरे सगळा धुवून घेतलेला होता. चला त्यानंतर मग मी ही दुसरी साडी वेअर केली होती. ही साडी याच्यावरती या ब्लाऊजवरती होऊन जाते. या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ना त्याचे स्लीव्स छोटे आहेत, त्यामुळे मला फुल हातांचं आवडतं म्हणून याच्यावरती झाला आणि परफेक्ट मॅच बरोबर, त्यामुळे ही वेअर केलेली आहे. आणि पूजेला तर आम्हाला काही चालणार नाही आहे. आता सिद्धीला सोडायला जाते आणि मैत्रिणी आहेत खाली, तर त्यांच्यासोबत थोडंफार शूट वगैरे करता आलं तर करेल. फोटो वगैरे म्हणजे थोडेफार काढून घेऊयात. वर्षातनं एकदा आपला सण जो आहे तो येतो, त्यासाठी म्हटलं चला. काही मी चेंज करणार नव्हती साडी, पण सिद्धी म्हटली की चल मम्मा चेंज करून घे दुसरी, तर मग ही वेअर केलेली आहे. आणि ही साडी सेम कलर आहे तिचा आणि हिचा. कशी वाटते तर सांगा नक्की. कॅमेरा ॲडजस्ट होत नाही. अगं मुलीचं विचारते मी कमी. तर घरी आलेले आहेत ताईंना आता वेदूला घेऊन आली. तिकडनं येताना मैत्रिणींसोबत थोडे फोटो वगैरे काढले आणि हे झुमके मी पहिल्यांदा घातलेले आहेत असे, नाहीतर मी कधी एवढे मोठे मोठे कानातले वगैरे घालत नाही. कसे वाटत आहेत तर सांगा, चांगले वाटत आहेत का असं. तर घातलेले आहेत आणि 4:30 वाजलेले आहेत. आता स्वयंपाकाची तयारी करते. पुरणाची डाळ वगैरे लावून देते, म्हणजे सिद्धी येईपर्यंत तेवढं होऊन जाईल. पुरण किंवा आमटी वगैरे थोडंसं. जरा लवकरच स्वयंपाक करायला सुरुवात करत आहे. पौर्णिमेला आपण जे काही करतो, जसं की हळद, गोमूत्र आणि काळा मीठ टाकून लादी वगैरे पुसून घेणं, गॅसची पूजा वगैरे करून घेणं, असं बरंचसं काय काय असतं.
गॅस तर पूजेशिवाय कसा म्हणजे मला एकदम सुनासुनाच वाटत होता आजच्या दिवशी, कारण ती सवय झालेली आहे. आणि खास करून तर मी शुक्रवारी आणि असं उपवास वगैरे असला माझा किंवा पौर्णिमा असली, अमावास्या असली, ह्या दिवशी स्वस्तिक पाडतच असते, ह्या गॅसचीही पूजा करून घेत असते. पण आज असं काहीच झालेलं नव्हतं. पण लादी वगैरे व्यवस्थित अशी पूर्ण पुसून घेतलेली होती मी खडामीठ वगैरे टाकून. आणि आपलं झाड झटक जे काही होतं ना हॉलमधलं, थोडंफार तरी आपण या दिवशी करत असतो. पौर्णिमा असली, अमावास्या असली आणि देवघर स्वच्छ करून घेणं, ही सगळी कामं आपण करतो. पण देवघर तेवढं राहिलं क्लीन करायचं, पण घरातलं थोडंफार झाड झटक जे होतं ना ते आवरून घेतलं. आणि संध्याकाळी आता इथे एका साईडला पुरणाची डाळ लावलेली होती आणि मसाल्यासाठी मी कांदा इथे भाजून घेतलेला आहे आणि थोडा कांदा मी एक्स्ट्राच कट करून घेतलेला होता एकदाच. आणि इथे थोडंसं भज्यांचं पीठही मळणार आहे. आता पुरणपोळी करणार आहोत म्हटल्यावर थोडंसं साग्र संगीत स्वयंपाक जो आहे तो करूयात म्हटलं. भजे वगैरे पापड सगळं काही. इतर वेळी मी भजे पापड वगैरे काही तळत नाही. पुरणपोळी असली आम्ही काही जास्त नसलं ना तेव्हा मग मी फक्त पुरणपोळी, रस आणि रशी भात असंच करते. आज म्हटलं भज्यांचं पीठही मोडूयात थोडंफार. आणि इथे मसाला भाजायला घेतलेला होता. व्यवस्थित छान कांदे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट वगैरे, खानदेशी काळा मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. खानदेशी काळा मसाला आता माझा संपलेला आहे आणि लवकरच मी तो बनवणार आहे. त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच आपला व्हिडिओ. त्यासाठी जे काही साहित्य लागतं ना ते मागून घ्यायचंच आहे मला. तर सिद्धीला घ्यायच्या आधी हे सगळं माझं 5:45पर्यंत झालेलं होतं. पुरण शिजून झालेलं होतं. रशीच्यासाठी मी असा मसाला वगैरे सगळं काही करून झालेलं होतं. रस करून झालेला होता. भज्यांचं पीठ वगैरे मळून झालेलं होतं. पुरणपोळ्यांचं तेवढं मी राहू दिलं होतं, फक्त तिला घ्यायला गेलेली होती तेव्हा. इथं मस्त छान असा मसाला तेलामध्ये चांगला परतवून घेतलेला होता, छान तेल सुटेपर्यंत. आणि पुरणही आपलं तयार झालेलं होतं. गूळ वगैरे घालून परत पुन्हा पुरण शिजवून घेतलेलं होतं मी ते. आणि इथे रशीमध्ये पुरणाचं पाणी टाकलेलं आहे. मस्त छान अशी कटाची आमटीसुद्धा इथे तयार झालेली होती बनून. आणि शेवटी मग पुरणपोळ्या लाटायला सुरुवात केलेली होती. आणि एका साईडला कुकरमध्ये भात लावून दिलेला होता. म्हणजे गरम गरम राहतो जेव्हा पुरणपोळ्या करायला घेते ना तेव्हाच एका साईडला भात लावून देत असते. आणि एका साईडला मग आपल्या पुरणपोळ्या झाल्या की मग भजे वगैरे तळायचे असले, काही तळणाचं करायचं असलं तर मग तळणाचं असतं, नाही तर मग डायरेक्ट पुरणपोळ्या झाल्या की मग गरमागरम जेवायला बसतो आम्ही. 7 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला होता, कारण मध्ये सिद्धीला आणायला वगैरे गेली ना तर थोडाफार होतोच मग टाईमपास तिकडे. असा घरी येईपर्यंत अर्धा पाऊण तास जातोच माझा. तर तिकडनं आल्यानंतर मग लगेच मग पुरणपोळ्या करायला घेतलेल्या होत्या. आधी भात लावून दिला. आणि इतकं जास्त डिटेलमध्ये मी काही हा पुरणाचा स्वयंपाक असला ना तर तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण बऱ्याच वेळेला मी शेअर केलेला आहे. त्यामुळे बराचसा भाग याच्यातून मी कट करून घेत असते आणि तितकं जास्त शेअर करत नाही. थोडं जेवढं होता होईल ना तेवढं कमी प्रमाणामध्ये शेअर करायचा प्रयत्न करत असते. पण आपलं आता डेली रुटीनच असल्यामुळे घरात जे काही बनतं ते तुमच्यासोबत शेअर केलं जातं, म्हणून रिपीट होत असतं. तर चला, पुरणपोळीचं तर काही सांगायचं काम नाही आहे तुम्हाला, की माझी 1 चाळीचीच पुरणपोळी असते आणि मोठ्या साईजमध्ये असतात माझ्या पुरणपोळ्या. म्हणजे एक जरी पुरणपोळी खाल्ली ना तरीसुद्धा होऊन जाईल असं. तर चला, आज तसं मी पुरण करणारच नव्हती, पण आता शेवटी वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक हा बनतोच म्हटलं चला, आणि मुलींनाही आवडतं. आणि आता पाऊस वगैरे पडायला लागल्यानंतर आंबे इतके काही व्यवस्थित आता येणारही नाहीत. आता ह्या वर्षाची शेवटची पुरणपोळी जी आहे ती वटपौर्णिमेलाच होते. आणि यावर्षी जास्त काही पाहुणे वगैरेही नव्हते, त्यामुळे काही जास्त झालं नाही. तर गावाकडून पण हे आलेलं वगैरे असलं की मग बनतंच. तर चला, मस्त छान असा स्वयंपाक माझा झालेला होता. संध्याकाळ 7 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक वगैरे करून झालेला होता. फक्त भजे तेवढी गरम गरम तळायची राहिलेली होती, कारण यांना यायला अजून थोडा वेळ होता. म्हटलं आले की पटकन भजे तळले की जेवायला बसून जाऊयात सोबतच सगळेजण. आणि पुरणपोळी बघू शकतात तुम्ही, मस्त छान टम्म अशी फुगलेली होती आणि छान मऊ लुसलुशीत अशी झालेली होती. वरून मस्त तूप किंवा तेल लावून मस्त असं शेकून घेतलेलं होतं. मी तूप लावलेलं होतं. आणि शेवटी मग भजे तळायला घेतलेले होते. तर असा पूर्ण आजचा जो काही स्वयंपाक होता ना तो इथे
तयार झालेला होता. असं वटपौर्णिमेच्या दिवसाचं साग्र संगीत पुरणपोळीचा स्वयंपाकही तयार झालेला आहे माझा आणि मस्त आम्ही आता जेवायला बसतो ताईंनो. चला, उपवासाच्या दिवशी रात्री भांडी वगैरे घासायला खूप जास्त कंटाळाही येतो आणि त्यासाठी मी ना लगोलग जेवढी निघत होती ना तेवढी पटापट पटापट घासून वगैरे घेत होती. तर नंतर म्हणजे जेवणानंतर ना कमी लोड येतो मग भांड्यांचा. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.